हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा, आपल्याला पुढचा धडा घ्यायचा आहे आज। तो पुढचा धडा आहे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित किंमत। बघा, 5वी स्कॉलरशिप मधला हा तिसरा धडा आहे। हा पण खूप सोपा आणि सरळ आहे। तेच सोप्या आणि सरळ पद्धतीने आधी आज आपण त्याची थोडीशी थेअरी पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे स्वाध्याय घेणार आहोत। प्रत्येक स्वाध्यायामध्ये मी मेन प्रश्न घेतलेले आहेत आणि ते सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले आहेत। आज आपल्याला या धड्याची सुरुवातीला थेअरी पाहायची आहे। बघा, धड्याच्या नावातच सोपा आणि सरळ त्याचा अर्थ लपलेला आहे, दडलेला आहे। बघा, अंकांची दर्शनी किंमत, जे अंक आपल्याला दिले जातात त्याची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू। फेस म्हणजे चेहरा। बघा, आपला जसा फेस असतो तसा त्या अंकाचा सुद्धा फेस आहे। फेस म्हणजे चेहरा, फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला दिसणारी किंमत। जी किंमत दिसते तीच त्या अंकाची किंमत असते। स्थानिक किंमत म्हणजे जे स्थान, ती संख्या जी ज्या स्थानावर जाऊन बसलेली आहे। जसे की तुम्ही चेअरवर जाऊन बसता, चेअरवर बसणं म्हणजे हे तुमचं तसं स्थान झालं। तसंच त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे तो जो नंबर आहे ज्या प्लेसवर जाऊन बसलेला आहे ती स्थानिक किंमत, म्हणजे त्याला स्थानिक किमतीला प्लेस व्हॅल्यू म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता ती व्हॅल्यू, ती किंमत सुद्धा आपल्याला म्हणता येईल। आणि विस्तारित किंमत म्हणजे त्या संख्येचं पूर्ण एक्सपांड फॉर्म, म्हणजे जसं आपण पूर्ण संख्या लिहिली तर त्याचं कॉम्प्रोमाइज असतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असतं। म्हणजे आपण एक संख्या लिहिली पण त्या संख्या लिहिण्याच्या मागे आणखीन काही पैलू असतात। ती संख्या म्हणजे विस्तारित फॉर्म मध्ये म्हणजेच आपल्या विस्तारित किमतीमध्ये आपल्याला लिहिता येते। तर सुरुवातीला दर्शनी किंमत म्हणजे काय ते बघणार आहोत आपण। दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते। फॉर एक्झाम्पल, बघा, कोणतीही संख्या आहे, कोणतीही संख्या जी आपल्याला दिली जाते, कोणती संख्या दिली जाते तीच त्या संख्येची दर्शनी किंमत असते। जसे की बघा, मी एक्झाम्पल देते तुम्हाला। उदाहरणार्थ, दर्शनी किंमत म्हणजे एखादी मी संख्या दिलेली आहे 25। या 25 ची ज्याच्या खाली मी अंडरलाईन केली 2 च्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे 2 ची दर्शनी किंमत ही 2च असणार आहे। म्हणजे 2च असणार आहे, कारण दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू ही जशी संख्या दिसते तशीच आपल्याला त्याची किंमत मिळते। 2 जशी दिसत आहे म्हणजे 2 ही आहे तीच आपल्या 2 ची दर्शनी किंमत येणार आहे। म्हणजे फेस व्हॅल्यू जी संख्या 7 आहे किंवा मग आपण 78 घेऊया, 78 मधला 8 घ्या। 8 ची जी दर्शनी किंमत आहे म्हणजे आपल्याला दर्शनी किंमत दाखवायची 8 ची दर्शनी किंमत 8च असणार आहे, इज इक्वल टू 8। अजून एखादं घ्या 792, त्याच्यामध्ये 9 घ्या। त्याची दर्शनी किंमत जर तुम्ही घेतली ती सुद्धा काय येणार आहे तर 9च येणार आहे। म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे दिलेला नंबर तोच, त्याची तीच संख्या असते, त्याची तीच किंमत असते। पुढचा पॉइंट आहे बघा, स्थानिक किंमत म्हणजे तो नंबर, ती संख्या जी काही कोणत्या प्लेसवर जाऊन बसलेली आहे। आपल्याला प्लेस सगळे माहिती आहे। प्लेस म्हणजे काय तर प्लेस म्हणजे त्याची जागा, संख्या कोणत्या जागेवर जाऊन बसलेली, एकक स्थानावर आहे, दशक स्थानावर आहे, शतकवर आहे, हजारवर आहे, 10,000वर आहे, लक्षवर आहे, दशलक्षवर आहे का अब्जवर आहे, हे सगळं तो नंबर डिसाइड करणार आहे। ज्याच्या खाली आपण अंडरलाईन केली आणि आपल्याला विचारले की त्या नंबरची काय करायची आहे, आपल्याला प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत विचारलेली आहे, त्याच्यावर आपल्याला नमूद करता येते। म्हणजे ज्या स्थानावर संख्या आहे तीच त्या संख्येची स्थानिक
संख्येची स्थानिक किंमत असते. स्थानिक किंमत असते. जसं की मी तुम्हाला उदाहरण देते. आता मी घेतला 432 आणि मी सुरुवातीला 4च्या खाली अंडरलाईन काढला आणि तुम्हाला सांगितलं की 4ची स्थानिक किंमत सांगा. तर मी काय करणार आहे, 4 कोणत्या प्लेसवर आहे, एकक दशक शतक. तर ती लिहा एकक दशक शतक. म्हणजे आपला प्लेस 4ची जागा कोणती झाली, शतक. शतक वर 4ची जागा आहे, त्याच्यामुळे 4ची जी स्थानिक किंमत आहे ती काय असणार आहे, स्थानिक किंमत 400 असणार आहे. शतक म्हणजे 400. आलं लक्षात. परत दुसरा घेतला मी 730 आणि त्याला सांगितलं की 3 ची किंमत सांगा. 3 ची स्थानिक किंमत अंडरलाईन दिली याच्यासाठी की तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या संख्येची आपण स्थानिक किंमत लिहितोय. 3 ची लिहितोय. 3 ची स्थानिक किंमत म्हणजे काय असणार आहे, 3 कुठं आहे, एकक दशक. दशक स्थानी आहे. दशक स्थानी असल्यामुळे 3 ची स्थानिक किंमत होणार आहे 30. बरोबर आहे. नंतर 5430 याच्यामध्ये जर मी 5 घेतला तर 5 ची स्थानिक किंमत असणार आहे, 5 ची स्थानिक किंमत असणार आहे बघा 5000 म्हणजे 1000 प्लेसवर आपला 5 आहे. एकक दशक शतक आणि 1000 प्लेसवर आपला 5 असणार आहे. त्याच्यामुळे 5 ची जी स्थानिक किंमत आहे ती 5000 येणार आहे. आणि परत एक सांगते, 2 किंवा 25 घेऊया आपण. चला 25 आणि 5 ला जर दिलं तर 5 ची जी स्थानिक किंमत आहे, 5 हा आपला कोणत्या प्लेसवर आहे बघा एकदा. 5 हा आपला एकक स्थानावर सॉरी 5 हा आपला एकक स्थानावर असल्यामुळे आपल्या 5 ची जी स्थानिक किंमत आहे ती 5च येणार आहे. अशा पद्धतीने आपण फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत ही सरळ सरळ जी संख्या दिली तीच त्याची दर्शनी किंमत असते. आणि स्थानिक किमतीमध्ये जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती कोणत्या प्लेसवर आहे, एकक स्थानावर आहे, दशकवर आहे, शतकवर आहे, 1000 वर आहे, त्याच्यानुसार त्याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. 1000 वर असेल तर 1000 मध्ये त्याची किंमत येईल. एकक स्थानी असेल तर ती एककावर येईल. जर दशक स्थानी असेल तर दशकावर येईल. म्हणजे ज्या ठिकाणी आहे तीच ठिकाणी तीच त्याची काय आहे तर तीच त्याची प्लेस व्हॅल्यू येणार आहे. आता किमती कळाल्यानंतर त्याचा विस्तार कसा करायचा, एक्सपांड फॉर्म कसं करायचा बघा. विस्तारित किंमत म्हणजे काय, दिलेली जी संख्या असते तिचं विस्तारित किंमत आपल्याला काढता आली पाहिजे. विस्तारित किंमत म्हणजे एक्सपांड फॉर्म. मी तुम्हाला एक 4323 ही अशी संख्या दिलेली आहे. ही संख्या तयार कशी होते तर या सगळ्यांचा काहीतरी विस्तारित फॉर्म आहे. आपण याच्यावर काय करतो, वाचताना आपण एकक दशक शतक 1000 अशा पद्धतीने त्याच्यावर काय लिहितो तर त्याची जागा लिहितो. आणि आपल्याला माहिती आहे एककाला एकच लिहिणार, दशकाला आपण दशक म्हणजे 10 म्हणजे त्याला मल्टिप्लाय बाय 2 करणार, 10 करणार 2 ला. नंतर याला मल्टिप्लाय बाय 100 करणार, याला मल्टिप्लाय बाय 1000 करणार. म्हणजेच काय, त्याचं स्थान कोणतं आहे, स्थान प्लेस कोणता आहे आणि त्याची काय अंक कोणता आहे बघा. अंक इथं मी काय करणार आहे, अंक लिहिते, इथं स्थान लिहिते आणि इथं विस्तारित रूप लिहिते. विस्तारित रूप अंक कोणता आहे 4, स्थान कोणतं आहे त्याचं 1000 म्हणजे मी 1000 स्थानावर 4 लिहिलेला आहे. ठीक आहे. याचं विस्तारित रूप काय होणार आहे 400,000 म्हणजे 4000. परत 3 याचं काय तर एकक दशक शतक, शतक म्हणजे 100. याला 3 इंटू आपण 100 करणार आहे. सॉरी बघा 3 इंटू 100 म्हणजे 300. नंतर 2 हा दशक स्थानावर आहे त्याच्यामुळे मी 10 ने 10 दशक म्हणजे 10 या प्लेसवर तो आहे. मग 2 ला 10 ने मल्टिप्लाय करा 20 आणि शेवटी युनिट प्लेस जो आपला आहे 3 त्याला तो काय आहे युनिट प्लेसवर आहे म्हणजे एकक स्थानावर आहे. एकक स्थान असल्यामुळे 3 इंटू 1 त्याला आपण 3 असं लिहू शकतो.
हे झालं त्या संख्येचं विस्तारित रूप. विस्तारित रूप. मग संख्येचं विस्तारित रूप कसं लिहिणार बघा. 4323 ला 4000 अधिक 300 अधिक 20 अधिक 3 म्हणजे 30 हे त्याचं एक्सपांड फॉर्म म्हणजे त्याचं विस्तारित रूप येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. 4 च्या समोर 3 नंबर आहेत म्हणून 3 शून्य दिले. 3 च्या समोर 2 नंबर आहेत म्हणून 2 शून्य दिले. 2 च्या समोर एक संख्या आहे, एक नंबर आहे म्हणून 1 शून्य दिला आणि शेवटी 3. अशा पद्धतीने सुद्धा आपण विस्तारित रूप करू शकतो. मी आणखी एक तुम्हाला एक्झाम्पल देते बघा. 11,225 याला कसं लिहिणार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे 1 च्या समोर 10 बघा 10,000. 1 च्या समोर किती शून्य आहेत. 1 2 3 4. 4 शून्य आपल्याला देता येते. 1 2 3 4 म्हणजे 10,000 झाले. नंतर परत 1 च्या समोर किती संख्या आहेत. 1 2 3 3 शून्य द्या म्हणजे 1,000 होते. परत 200 म्हणजेच काय आपण वाचताना पण वाचतो कसं बघा. 11,225. 200 म्हणजे त्याच्या समोर 2 संख्या आहेत. 2 च्या समोर 2 शून्य दिले प्लस 2 च्या समोर एक संख्या 1 शून्य दिला आणि 5. हे त्याचं काय झालेलं आहे विस्तारित रूप झालेलं आहे. साधं लक्षात ठेवायचं म्हणजे काय तर एखाद्या संख्येच्या समोर किती संख्या आहेत त्याच्यावरून सुद्धा आपण त्याचं काय तर शून्य देऊन प्लेस व्हॅल्यू काढू शकतो. आणि वाचताना जसं आपण वाचतो 11,225 त्याच्यावरून जसं आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 जसं त्याचं प्लेस लिहितो त्या प्लेस वरून सुद्धा आपल्याला काय करता येतं तर स्थानिक किंमत काढता येते, त्याचा विस्तार करता येतो. 10,000च्या जागी म्हणजे 10,000 घेतले. हजारच्या जागी आपण 1,000 घेतला. शतकच्या जागी 200 घेतले. शतक म्हणजे 200. 2 ला 100 ने मल्टिप्लाय केलं. दशकच्या जागी 2 दशक म्हणजे 2 ला 10 ने मल्टिप्लाय केलं 20 आलं. एककच्या जागी 1 म्हणजे 5. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पद्धतीने विस्तारित रूप सोपं सरळ पद्धतीने काढता येतं. यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय आणि विस्तारित रूप. याचाच आपल्याला काय करायचे आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय सोडवायचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस